शिरूर ताजबंद येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी। अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा करत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली। यावेळी जामा मस्जिदचे शाही इमाम युसुफ रजा यांनी नमाज पठण करून देशाच्या एकात्मतेसाठी प्रार्थना केली। ह्या प्रसंगी इमाम मोहम्मद नूर, इमाम मोहम्मद खालिद, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष सय्यद महबूब यांच्यासह हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी अशोक सोनकांबळे, तलाठी गणेश हिंगोले यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी IPS सागर खडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, पोलीस जमादार बाळासाहेब साळवे, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर चोली यांच्या ताफ्याने चोख बंदोबस्त ठेवला होता। रमजान ईद निमित्त जाधव पाटील परिवारांच्या वतीने नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंचकराव पाटील, बांधकाम सभापती युवराज भैया पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक दमा माने यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। तर महेश शिक्षण संस्थेच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी सचिव मंगेश पाटील, सहसचिव अनाराव पाटील, कोषाध्यक्ष तुळशीराम नाना भोसले, संचालक सुरेंद्र पाटील, मुख्याध्यापक विश्वनाथ मोर्तले यांच्यासह प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर रमजान ईदचे वैशिष्ट्यपूर्ण असलेला शिरखुंबा, गुलगुले, भजे पापड, वरण भात आदी पदार्थांचा हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आस्वाद घेत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली। SD न्यूज 14 साठी धर्मपाल सरवदे, अहमदपूर, लातूर।